नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालेलो आहोत संजाण येथे. कलगाम असे एक गाव आहे. तिथे छान एक मारुतीचं खूप मोठं मंदिर आहे आणि ते मारुतीचं मंदिर झाडामध्ये स्वयंभू मूर्ती आहे मारुतीची. तर चला मग बघूया. आम्ही निघालेलो आहोत घरून आणि आम्ही मारुतीचं दर्शन सोबतच आम्ही डहाणू फेस्टिवल आहे तिथे जाणार आहोत. त्यानंतर पूर्ण दिवस आज आम्ही बाहेरच एन्जॉय करणार आहोत आणि आम्ही हायवेने न जाता छान चिंचणी, वाणगाव, डहाणू असं निघालेलो आहोत. कारण तिथे असं गावातून जाताना खूपशी कसली दुकानं असतात फळांची वगैरे, ती छान मुलांना बघायला भेटतात, शेती वगैरे, आणि जाताना बोर होत नाही. हे डहाणूला आलेलो आहोत. इथे डहाणू फेस्टिवल आहे, जे सगळे बॅनर दिसत आहेत ते, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला तुम्हाला. हे डहाणू फेस्टिवल आहे. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला. अतिशय छान आणि सुंदर असं ते मंदिर आहे. तिथे आपण जाताना चणे, गूळ, लिंबू, जे नजर नको लागायला म्हणून गाडीला जे लिंबू वगैरे बांधतात तसं आपण घेऊन जायचं आणि ते त्यांना मंदिरात द्यायचं. मग ते देवाकडे लावून रिटर्न आपल्याला देतात. मग ते तुम्ही गाडीला, घराला, मोठ्या गाडीला, छोट्या गाडीला ते तुम्ही बांधू शकता, नजर नको लागू म्हणून. इथे बघू शकता तुम्ही, इथे आम्ही पोचलेलो आहोत. हे एंट्रन्स आहे मंदिराचं आणि आता आम्ही तिथे छान नारळ, लाल कपडा असं सगळं घेतलेलं आहे मंदिरामध्ये चढवायला. ते मंदिरात आलेलो आहोत. पण मंदिराच्या आतमध्ये जिथे मारुतीची मूर्ती आहे, मारुती देवाची, तिथलं शूट करायला देत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बाहेरून बघू शकता, जिथे असं तोरणसारखं आहे तिथे खालीच ते मारुतीचं छान अशी प्रतिमा झाडामधून निघालेली आहे आणि भगवा शेंदूरनी पूर्ण अशी ते मारुतीचं आहे. खूप छान आहे. खूप छान दर्शन घेतलं आणि त्याच्या समोरच्या बाजूला गणपती बाप्पा, श्रीराम असं मंदिर आहे. तिथे सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आम्ही. खूप जण आपल्या छोट्या छोट्या बाळांना घेऊन देवाच्या पायाशी डोकं लावायला घेऊन आलेले. इथे दोघी बाजूला सीडी आहे, तिथे वरती चढून पण तुम्ही छान असे वरून दर्शन घेऊ शकता. मी आणि वरत गेलो होतो, तुम्हाला दाखवते. समोरून सुद्धा छान मारुतीचे दर्शन होते आणि खालच्या साईडला एक विहीर आहे. त्याला पूर्ण जाळी लावलेली आहे. त्याच्यामध्ये आपण विश मागून कॉईन टाकायची असं म्हणतात की तो विश पूर्ण होते. ही आहे ती विहीर. तुम्ही बघू शकता इथे बऱ्याच जणांनी कॉईन, पैसे असं टाकलेले आहेत. त्यानंतर आम्ही छान दर्शन वगैरे केलं आणि नंतर आम्ही आलेलो आहोत डहाणूलाच. एक चिक्कू पार्लर असं एक रिसॉर्ट आहे तिथे, आणि तिथे असे मुलांचे वेगवेगळे गेम होते. ते वरद प्राप्तीला तिकडे खूप सारे गेम आम्ही खेळवले. तुम्ही बघू शकता इथे. वरदला चालवता येत नव्हती, वरद फक्त बसलेला, आणि प्राप्तीने आणि वरदने दोघांनी खूपच छान मजा केली, एन्जॉय केला. दुपारची वेळ असल्या कारणामुळे जास्त गर्दी नव्हती. हे दोघंच खेळत होते. त्यानंतर तिथे शेजारी छान गार्डन आहे. म्हणजे हे एक रिसॉर्टच आहे. इथे छान असे भरपूरसे गेम्स आहेत. हे गेम्स आपण बाय करायचे, म्हणजे पैसे देऊन खेळायचे आहेत. आणि समोर इथे रिसॉर्ट आहे, जिथे स्विमिंग पूल, स्लाईड्स वगैरे आहेत. या साईडला छान कुकिंग फूड एरिया आहे. हे फ्रीवाले गेम्स आहेत. इथे तुम्ही फ्रीमध्ये, याचे पण चार्जेस आहेत. बाजूला जिथे झोपाळा आहे तिथे फ्रीवाले आहे, तिथे तुम्ही फ्रीवाले झोपाळ्या वगैरे खेळू शकता. याचे सगळे चार्जेस पे करायचे आहेत. त्यानंतर आम्ही येताना वळलो होतो डहाणू फेस्टिवलला, जिथे आम्ही खूप मजा केली. व्हेज नॉनव्हेज दोघी फूड ट्राय केले. पूर्ण डहाणू फेस्टिवल आम्ही फिरलो. खूप मजा आली. खूप दमलो होतो. सकाळी निघालो होतो आम्ही 10:30च्या दरम्यान आणि रात्री आम्ही 10 वाजता पोचलो होतो. पूर्ण दिवस आमचा प्रवास आणि फिरण्यातच गेला. पूर्ण एका दिवसात आम्ही संजाण, कलगामचं मारुती मंदिर, डहाणू फेस्टिवल
आणि एक चिक्कू पार्लर असा रिसॉर्ट, असं 3 ठिकाणी फिरलो. पूर्ण दिवस मजा केली. दिवस खूप छान गेला. मुलांना सुट्टी असल्या कारणामुळे छान एन्जॉय करता आलं. आणि आता आम्ही घरी जायला रिटर्न निघालेलो आहोत. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग चॅनल.